नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 2 दिवसापूर्वी तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ची एक जाहिरात आलेली आहे. तर त्याच्यामध्ये काही पोस्ट आहेत, जशा 3 पोस्ट आहेत ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स ती एक्झाम देऊ शकतात. त्यातल्या सगळ्यात जास्त जागा आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह, जवळजवळ 112 जागा आहेत. तर या पोस्टसाठी निकष काय आहेत किंवा इथं तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर ऍक्च्युली काम काय असतं, याला सॅलरी किती मिळते, त्याचबरोबर ऍक्च्युली ह्या एक्झामसाठी कॉम्पिटिशन किती असतं, ओके, याचा सिलेबस काय आहे, कुठे कुठे सेंटर्स असतात, अशी बरीचशी माहिती आपण घेणार आहोत. जरी तुम्ही या विषयाबद्दल किंवा या एक्झाम बद्दल माहिती घेतली असेल तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला बरीच नवीन माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. ओके, तो स्टार्ट करूया. सगळ्यात आधी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही काय आहे, ही गव्हर्नमेंट बॉडी आहे का? सो यस, ही गव्हर्नमेंट बॉडी आहे. ही PSU आहे, ज्याला आपण पब्लिक सेक्टर युनिट म्हणतो, बरोबर. जसं वेगवेगळ्या गव्हर्नमेंट बँका आहेत तशा पद्धतीने गव्हर्नमेंटची एक संस्था आहे. सो याच्या अंडर जे रिक्रुटमेंट केले जातात ते जस्ट लाईक गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट आहे किंवा गव्हर्नमेंट जॉब आहे. आता कॉम्पिटिशन किती आहे, सगळ्यात महत्वाचं, बरेचशी लोक ह्या एक्झाम कडे दुर्लक्ष करतात. स्पेसिफिकली मी सांगेन की जे AFO चे विद्यार्थी आहेत, जे प्रिपरेशन करत आहेत किंवा याच्या अगोदर ज्यांनी एक्झाम दिलेली आहे, तर त्यांच्यासाठी एक मोठी सुवर्ण संधी आहे. का, मी तुम्हाला सांगतो. मागच्या वेळेचा डेटा बघा. मागच्या वेळी टोटल ज्या जागा होत्या त्या जवळजवळ 81 होत्या, 81 जागा होत्या. त्या 81 जागांसाठी जवळजवळ 10,900 फॉर्म आले होते. पण ऍक्च्युअली किती लोक एक्झामला प्रेझेंट होते, तर फक्त 6,500, म्हणजे जवळजवळ 40% पेक्षा जास्त विद्यार्थी ऍबसेंट होते. आता याला बरीच कारणं आहेत. एक तर एक्झाम सेंटर्स जे आहेत ते थोडेच आहेत, ओके, आणि विद्यार्थ्यांना परत वाटतं की नाही, ह्या एक्झाम पेक्षा दुसऱ्या कुठल्या तरी एक्झामला वॅकन्सी जास्त आहे, ती करूया. तर त्या बऱ्याचशा कारणामुळे काय होतंय की 81 जागासाठी फक्त 6,532 अर्ज आलेले आहेत. तर एका जागेसाठी जर आपण अप्रॉक्सिमेटली बघितलं तर 80 मुलांनी ऍक्च्युली एक्झाम अटेंड केलेली आहे. सो इतकं कमी कॉम्पिटिशन आहे. हेच तुम्ही दुसऱ्या कुठल्याही एक्झामशी कम्पेअर केलं. आता AFOच्या बाबतीमध्ये IBPS असा कुठलाही डेटा देत नाही, पण इन जनरल तुम्ही महाराष्ट्रातूनच बघितलं तर दरवर्षी जवळजवळ 15,000 विद्यार्थी बाहेर पडतात. त्यातले निम्मे विद्यार्थी तरी IBPSच्या एक्झाम देत असतील. त्याचबरोबर पासआउट झालेले, अगदी 2-3 वर्ष पासआउट होऊन झालेले पण विद्यार्थी आहेत, ते 2-2दा 3-3दा एक्झाम्स IBPSचे देत आहेत. तर महाराष्ट्रातच नाही म्हटलं तरी ऍटलिस्ट 30 ते 40 हजार विद्यार्थी IBPS AFOचा फॉर्म भरतात, बरोबर, किंवा एक्झाम देतात. आता हे आपण ऑल इंडियाला बघितलं तर तो आकडा खूप मोठा आहे, 1-1.5 लाखाच्या वर जाईल. ओके, एक्झॅक्टली आकडा आपल्याला माहित नाही, आपण गेस करतोय. तर त्या कंपॅरिझन मध्ये इथं बघितलं तर कॉम्पिटिशन खूपच कमी आहे. आता याच्यामध्ये पुन्हा जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये बघितलं, आता हे लास्ट इयर मध्ये झालेलं आहे, दरवर्षी इतकं कमी कॉम्पिटिशन असेलच असं नाही, पण तुम्हाला एक जनरल आयडिया मी देतोय की कॉम्पिटिशन कमी आहे बाकीच्या एक्झाम्स पेक्षा. तर 35 पोस्ट होत्या, वॅकन्सीज होत्या, फॉर्म्स आले फक्त 2,215. ओके, त्यानंतर ऍक्च्युली आता फॉर्म पण का कमी भरले जातात, तर अगेन तुम्ही बघितलं तर ओपन साठी 1,500 फी आहे. ओके, फॉर्म फी आहे. सो कम्पेअर टू अदर एक्झाम्स ही खूप जास्त आहे. तर हे एक कारण आहे की फॉर्म्स कमी फिलअप केले जातात. सो 2,215 फॉर्म्स फिलअप केले गेले. ऍक्च्युली अटेंड किती लोकांनी केलं, अगेन 60%च्या आसपासच अटेंडन्स असते, 1,321. तर इथं रेशो बघितला तर एका पदांसाठी फक्त 37 लोकांनी एक्झाम दिलेली आहे. ओके, सो मी अगेन रिपीट करतो की दरवर्षी असंच होईल असं नाही, पण एक जनरल ट्रेंड लक्षात घ्या की कुठल्याही बाकीच्या एक्झाम्स पेक्षा बँकिंगच्या इथे कॉम्पिटिशन कमी आहे. मग दोन्ही कारण आहेत, एक तर एक्झाम सेंटर्स कमी आहे, फॉर्म ची जी फीज आहे ती खूप जास्त आहे, आणि दुसरं कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही काही खूप मोठी ऑर्गनायझेशन नाही आहे. तर मग प्रत्येक वेळी ज्यावेळी जाहिरात आलेली आहे त्यावेळी अशाच पद्धतीने 80, 100, 120 अशाच पद्धतीने जागा येतात. पण कम्पेअर टू दॅट ऑर्गनायझेशन ह्या जागा खूप जास्त आहेत. सो आपली एक सायकोलॉजी असते की इथं 100 जागा आहेत त्यामुळे हे नको भरायला, इकडे कॉम्पिटिशन जास्त असेल, इकडे 1000 जागा आहेत तर इथे आपण फॉर्म भरू, इझिली सिलेक्शन होईल. तर तसं होत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. जिथं जागा कमी असतात तिथं फॉर्म सुद्धा कमी भरले जातात, कारण सगळे असेच विचार करतात. लक्षात येतं. सो सगळ्यांनी एक्झाम द्यायला हरकत नाही.
पुढच्या गोष्टी आपण डिस्कस करायच्या आधी मी बॅच बद्दल बोलतो. आपली AFO ची बॅच सुरुवात झालेली आहे. क्लासरूम बॅच आपल्या पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये आतापर्यंत AFO ची कुठलीच स्पेशली ऍग्रीकल्चर स्टुडंटसाठी IBPS AFO ची बॅच रन होत नव्हती. तर आता आपण सेकंड बॅच जी आहे ती 10 तारखेपासून सुरुवात केलेली आहे. याची सगळी माहिती आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलला, युट्यूबला तुम्हाला मिळेल. कुठल्या कुठल्या फॅकल्टीज वगैरे आहेत. तर खूप चांगल्या दर्जाचे फॅकल्टी आपण ह्याच्यासाठी निवडलेले आहेत, ज्यांचं ऑलरेडी बँकिंग क्षेत्रामध्ये सिलेक्शन झालेले आहे असे फॅकल्टीज आहेत. सो जे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांनी खाली डिस्क्रिप्शन मध्ये सगळे कॉन्टॅक्ट नंबर मिळतील, तुम्ही तिथून कॉन्टॅक्ट करू शकता. मेन आपल्या टॉपिकला येऊ की ही जी पोस्ट आहे याच्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे. एक तर बघा की कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं काम काय आहे की कॉटन जो आहे रॉ कॉटन तो प्रोक्युअर करणं आणि मग त्याचे इम्पोर्ट असेल किंवा एक्सपोर्ट असेल किंवा प्रोक्युरमेंट असेल किंवा कॉटन प्रोक्युअर केल्यानंतर स्टोरेज असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करते. साहजिकच या पदासाठी सुद्धा ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यानंतर मार्केट यार्डला व्हिजिट करणं, त्यानंतर रेग्युलर डॉक्युमेंटेशन जे काही असतं ओके, तर ते डॉक्युमेंटेशन करणं, रेकॉर्ड किपिंग करणं, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह ही जी पोस्ट आहे तर ती व्यक्ती करत असते. तो जनरल आहे. आता या पोस्टच्या बाबतीमध्ये रुरल एरियामध्ये जास्त काम आहे. ओके, सो आपण कुठे पोस्टिंग होते हे सगळं डिटेलमध्ये पुढेच बघू. आपल्याला एक जनरल मी आयडिया देतोय की याच्या कर्तव्य जबाबदारी काय असतात. सगळ्यात महत्वाचं की सॅलरी किती मिळते, बरोबर. आपण हे सगळं करतोय कशासाठी, आपल्या पोटापाण्यासाठी, एक फायनान्शियल स्टॅबिलिटी येण्यासाठी. तर याची सॅलरी जो आहे, जो बँड जो आहे तो 22,000 पासून 90,000 आहे. म्हणजे तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला बेसिक सॅलरी जी असेल ती 22,000 असेल. याचा अर्थ असं का की तुम्हाला टोटल हातामध्ये 22,000च मिळतील, तर तसं नाही आहे. ह्याच्यामध्ये पुन्हा अलाउन्सेस ऍड होतात. मग कन्व्हेन्स अलाउन्स असेल, आणखीन काही अलाउन्सेस असतील. ओके, सो तुमच्या ग्रेड पे नुसार काही अलाउन्सेस बदलतात. तर अप्रॉक्सिमेटली तुम्ही जॉईन झाल्यानंतर एक 45,000च्या आसपास तुम्हाला सॅलरी मिळते. ओके, आता ज्यांची सर्व्हिस जास्त झालेली आहे, जसं फॉर एक्झाम्पल आता 2018ला एखादा कॅन्डिडेट समजा जॉईन झाला असेल तर त्याला अप्रॉक्सिमेटली आता पूर्ण जी ग्रॉस सॅलरी आहे ती साधारणपणे 85 ते 90,000च्या आसपास मिळते. एक 2-3 हजार कट होतात. सो अप्रॉक्सिमेटली 85,000 पर्यंत सॅलरी ज्याची 5 वर्ष सर्व्हिस झालेली आहे या पोस्टवरती त्याला मिळू शकते. ओके, सो सॅलरी वाईज सुद्धा ही जॉब चांगला आहे. आता तुम्ही जर आपल्या MPSC मध्ये किंवा महाराष्ट्र शासनात ह्या सॅलरी बँडला कम्पॅरिझन केला तर किंवा कृषी विभागात तर असिस्टंटची जी सॅलरी असते, असिस्टंट म्हणजे कृषी सेवक जॉईन झाल्यानंतर 3 वर्षांनी कृषी सहाय्यक होतो, असिस्टंट होतो, तर त्याला एवढी सॅलरी भेटते, 40,000 ते 85,000च्या दरम्यान भेटते. तर तो हा बँड आहे. किंवा जर क्लेरिकल वर्क मध्ये बघितलं तर सिनियर क्लर्कला ही सॅलरी आहे. ओके, तर तुम्हाला कम्पॅरिझन करता येईल. आता याच्यामध्ये व्हॅकन्सी कुठल्या कुठल्या आहेत बघा. आता ज्या व्हॅकन्सीला ऍग्रीकल्चर स्टुडंट्स अलाउड आहेत तर त्या मी फक्त घेतलेल्या आहेत. पहिला आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग, मार्केटिंग रिलेटेड जॉब आहे. ज्यांचं ऍग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट MBA झालेले आहे, ओके, तर तेच इलिजिबल आहेत. सो ते विद्यार्थी देऊ शकतात. 10 जागा आहेत. त्यानंतर ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह ज्याच्याबद्दल आपण डिटेली चर्चा करतोय तर त्याच्या 112 जागा आहेत. ओके, आता याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर BSc ऍग्रीकल्चर कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून, रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून तुम्ही 50% ओपन साठी आणि 45% बाकी कॅटेगरीसाठी जर पास झाला असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. सेम दुसरी एक पोस्ट आहे ज्युनियर असिस्टंट जनरल, याच्यात 14 पोस्ट आहेत. तर त्याला सुद्धा सेम क्रायटेरिया आहे, 50% आणि 45%. आता ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह जर तुम्ही कम्पॅरिझन केलं तर ह्याचं रुरल एरियामध्ये काम आहे, थोडंफार फिरावं पण लागतं. त्या कम्पॅरिझन मध्ये ज्युनियर असिस्टंट ही जर पोस्ट बघितली तर याच्यापेक्षा थोडी खाली आहे. किरकोळ काही हजारामध्ये फरक आहे सॅलरीमध्ये, पण हा टिपिकली थोडा ऑफिस जॉब आहे. म्हणजे मुलींसाठी वगैरे ज्यांना ऑफिस रिलेटेड जॉब करायचे आहे त्यांच्यासाठी हे पद चांगलं आहे. त्यामुळे जागा कमी असेल तरी तुम्ही त्याचा विचार करू शकता. ओके, मग आता या आपण अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे तर टेलिग्रामला आपण PDF टाकलेली आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथं जाऊन तुम्ही रिक्रुटमेंट सेक्शन मध्ये जाऊन फॉर्म भरू शकता. आता
कालपासून 12 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 2 जुलै पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. ओके, त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. आता आपण कुठल्या कुठल्या पोस्टला अप्लाय करू शकतो. समजा तुम्ही बीएससी ऍग्रिकल्चर असाल तर 2 पोस्टला तुम्ही एलिजिबल आहात. सर मग दोन्हीला अप्लाय करायचं का? तर नाही, तुम्ही कुठल्याही एकाच पोस्टला अप्लाय करू शकता. स्ट्रिक्टली ऍडव्हर्टाइज मध्ये मेन्शन केलेलं आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त ऍप्लिकेशनला किंवा पोस्टला जर अप्लाय केलं, मल्टिपल ऍप्लिकेशन्स भरले, तर जे काही रिसेंट असेल, ओके, रजिस्ट्रेशन नंबर, तोच अप्लाय त्याच पोस्टला तुमचा फॉर्म ग्राह्य धरला जाईल. त्यामुळं विनाकारण दोन्ही पोस्टला अप्लाय करायच्या भानगडीत पडू नका. आता एज रिलॅक्सेशन काय आहे किंवा एज लिमिट काय आहे? मिनिमम 18 वर्ष, मॅक्झिमम 30 वर्ष आहे. तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल SC ST तर 5 वर्षाचं, ओबीसी असाल, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल तर 3 वर्ष, त्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी 10 वर्ष आहे आणि एक सर्व्हिसमॅनला 3 वर्ष आहे. ओके, सो तशा पद्धतीनं तुम्ही अप्लाय करू शकता. ऍप्लिकेशन फीज किती आहे कम्पेअर टू अदर एक्झाम? मी तुम्हाला सांगितलं खूप जास्त फी आहे. हेच एक कारण आहे की फॉर्म्स कमी भरले जातात. ओके, सो जनरल, EWS आणि ओबीसी साठी 1500 रुपये फी आहे आणि SC ST एक सर्व्हिसमॅन, फिजिकल डिसॅबिलिटी साठी 500 रुपये फी आहे. ओके, आता याचा सिलेबस काय आहे बघा. म्हणजे मी हे पर्टिक्युलरली इन्सिस्ट करतोय अशा विद्यार्थ्यांना की ज्यांनी ऑलरेडी AFO ची एक्झाम दिलेली आहे, काही मार्कांनी सिलेक्शन राहिलेलं असेल, इंटरव्ह्यू दिला असेल नसेल, मेन्स जरी दिले असेल तरी पूर्णपणे प्रिलिम्स आणि मेन्सचा सिलेबस बघितला तर जवळजवळ 70-80% सिलेबस कॉमन आहे. प्रिलिमला तर सगळंच कॉमन आहे, मेन्सला तुम्हाला एक 80% तरी सिलेबस कॉमन दिसेल. सो कमी वेळांमध्ये तुम्ही अभ्यास करू शकता. दुसरं एक कारण असं आहे की जे विद्यार्थी यावर्षी सुद्धा AFO देणार आहेत, तर जोपर्यंत समोर कुठली एक्झाम येत नाही तोपर्यंत आपण ऑफकोर्स सिरियस होत नाही. सो हा फॉर्म भरल्यानंतर 2-2.5 महिन्यामध्ये एक्झाम व्हायची शक्यता आहे. सो ह्या एक्झामच्या निमित्तानं तुमचं AFOचं प्रिपरेशन सुद्धा स्पीडअप होईल. ओके, तुम्हाला एक डेडलाईन असेल तर तोपर्यंत तुम्हाला सिलेबस कम्प्लिशन करणं, रिव्हिजन करणं अपेक्षित असेल. सो त्यामुळं तुमचा AFOचा सुद्धा इनडायरेक्टली अभ्यास चांगल्या पद्धतीने होणार आहे. सो सिलेबस काय बघा, 120 क्वेश्चन्स असणार आहेत. 120 क्वेश्चन्स 120 मिनिटासाठी. ओके, त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग 1/4 असणार आहे. आता याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल काय आहे बघा, काय म्हटलेलं आहे, द लेवल ऑफ द पेपर विल बी कन्सिस्टंट विथ द एज्युकेशन क्वालिफिकेशन प्रिस्क्राइब्ड फॉर इच पोस्ट. आता आपण ज्या 2 पोस्टला अप्लाय करू शकतो तर तिथं एज्युकेशन क्वालिफिकेशन डिग्री आहे. सो डिग्री लेवलचे क्वेश्चन्स असतील. आता इफ यू कम्पेअर दॅट विथ AFO एक्झाम, तर AFO पेक्षा कम्पॅरेटिव्हली पेपर सोपा असतो. तुम्ही जर काही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की पेपर सोपा आहे. आता त्यातले काही प्रश्न तुम्हाला सुटले नसतील तर त्याला कारण हे आहे की तो सिलेबस AFO ला नाही आहे. जसं ऍग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी AFO ला नाही आहे तर इकडं विचारलं जातं. कॉटन रिलेटेड गोष्टी डीप मध्ये इकडे विचारल्या जातात. तो साहजिकच तेवढा 20% पोर्शन तुम्हाला एक्स्ट्रा करायचा आहे. ओके, सो 5 युनिट मध्ये सिलेबस डिवाइड केलेला आहे. पहिला आहे जनरल इंग्लिश, याच्यामध्ये 15 क्वेश्चन्स असतील 15 मार्काला. त्यानंतर सिलेबस बघा एकदम कम्पॅरेटिव्हली खूप छोटा सिलेबस आहे. त्यानंतर रिझनिंगच्या बाबतीत पण तसंही, क्वांटच्या बाबतीत तिथे जेवढं सिलेबसचे टॉपिक दिलेले आहेत तेवढंच प्रिपरेशन करायचं आहे. सो 15 मार्काला. त्यानंतर 4th युनिट आहे जनरल नॉलेज, ज्याला आपण GK म्हणतो. याच्यामध्ये अगेन स्पेसिफिक केलेलं आहे इंडियन जिओग्राफी, वर्ल्ड जिओग्राफी, त्यानंतर इकॉनॉमिक्स. ओके, त्यामध्ये ऍड होतो करंट अफेअर्स. मग करंट अफेअर्स मध्ये पण काय काय करायचं आहे, इंडिया वर्ल्डचं करंट अफेअर्स, काही सायंटिफिक रिसर्च असतील, अवॉर्ड्स असतील, स्पोर्ट्स असतील. तुम्ही जर PYQ बघितले तुम्हाला एक रफली आयडिया येऊन जाईल. ओके, सो हा सगळा पोर्शन 15 मार्काला आहे किंवा याच्यावरती 15 क्वेश्चन्स विचारले जातात. पुढचा युनिट 5 जो आहे ज्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर रिलेटेड सिलेबस आहे. ओके, 60 क्वेश्चन्स असतील 60 मार्काला. याच्यामध्ये सिलेबस पूर्णपणे डिफाईन केलेला आहे. जसं ऍग्रिकल्चर मार्केटिंग ट्रेड प्रॅक्टिसेस आहे, ऑलरेडी तुम्हाला AFO ला आहे. फार्म मशिनरी आहे AFO ला. एंटोमॉलॉजी आहे, क्रॉप पेस्ट मॅनेजमेंट आहे, ऍग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी आणि सॉइल मायक्रोबायोलॉजी. तर तिकडं खूप सुपरफिशियल झालेलं असेल, इकडं तुम्हाला थोडं डीप मध्ये वाचावं लागेल. ओके, त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ ऍग्रिकल्चर ॲग्रोनॉमी झालेला आहे, फील्ड क्रॉप झालेला आहे, वीड झालेला आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग ॲग्रोनॉमीचाच पार्ट आहे, डायमेन्शन्स ऑफ ऍग्रिकल्चर फार्मिंग. त्यानंतर लास्ट टॉपिक येतो
हा स्पेसिफिकली आता आपण ज्या इन्स्टिट्यूशन मध्ये चाललेलो आहे तर त्याचं काम काय आहे, ते ज्या एरियामध्ये कॉटन मध्ये काम करतं तर कॉटनचं प्रोडक्शन कुठे होतं, कॉटनचे प्रोडक्शनचे कन्स्ट्रेंट्स, त्याचं ट्रेड, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, इंटरनॅशनल ट्रेड वगैरे, डोमेस्टिक प्रोडक्शन, हे सगळं आहे, हा स्पेसिफिकली मेन्शन केलेला सिलेबसचा टॉपिक आहे. सो इथं मात्र ह्या टॉपिकसाठी मात्र तुम्हाला एक्स्ट्रा वाचावं लागेल. आपण युट्यूबच्या माध्यमातून आपला या पोस्टसाठी, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या या एक्झामसाठी स्पेसिफिकली कुठलीही बॅच असणार नाही, पण जेवढं काही शक्य आहे युट्यूबच्या माध्यमातून आपण मॅक्झिमम तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू. ऑलरेडी जे एफ ची एक्झाम दिलेली आहे जसं मी सांगितलं, तर त्यांच्यासाठी हा सिलेबस जवळजवळ कॉमन आहे. ओके, सो त्यांनी अवश्य एक्झाम द्या. कम्पॅरेटिव्हली कॉम्पिटिशन खूपच कमी आहे. त्यानंतर काही सेंटर्स बद्दल आपण बोलूया. तर मी तुम्हाला सांगितलं की सेंटर सगळीकडे नाही आहेत. आता आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्याला मुंबई हे जवळ आहे. ओके, सो मुंबई सेंटर आपण देऊ शकतो. पूर्ण ऑल इंडिया फक्त 11 सेंटर आहेत. सो याच्यामध्ये मिनिमम क्वालिफिकेशन काय बघा, ओपन साठी ईडब्ल्यूएस आणि ओबीसी साठी तुम्हाला 40% मिनिमम मार्क्स आहेत, म्हणजे 120 पैकी तुम्हाला 12×48 तरी मार्क्स पडले पाहिजे. ओके, त्यानंतर कॅटेगरीसाठी बाकी 35% मार्क्स आहेत. आता तुम्ही ओव्हरऑल जर कट ऑफ बघितला आतापर्यंतचा मागचा, याच्यापेक्षा कमी जागा असताना साधारण कट ऑफ जो आहे तो 60 ते 70-75 पर्यंत लागलेला आहे. ओके, सो जनरली समजा तुम्ही 80 पैकी मार्क्स काढू शकत असाल आउट ऑफ 120, तर तुम्ही तुमचं सिलेक्शन व्हायचे चान्सेस जास्त आहेत. आता अगेन वॅकन्सी कमी जास्त होतात, फॉर्म्स कमी जास्त फिलअप केले जातात, पण मी एक जनरली थंब रूल सांगतोय, तुम्ही 80-90च्या पुढे जाऊ शकत असाल. आता 120 पेक्षा 80-90 क्रॉस करणं इतकं अवघड आहे का, तर तसंही नाही आहे. तुम्ही बघा ऍग्रिकल्चरमध्ये 60 पैकी तुम्ही 45+ मार्क्स काढू शकत असाल, आणि बाकीचा जो सेक्शन आहे क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल नॉलेज, तर याच्यामध्ये तुम्ही 60 पैकी 35 जरी पाडू शकत असाल तरी इथं 80 तुमची बेरीज होते. सो तुमचं टार्गेट हेच असलं पाहिजे की ऍग्रिकल्चरला 50+ आणि ह्याच्यासाठी बाकीच्या सब्जेक्टसाठी 40+, असं जरी केलं तुम्ही, 90चं जरी टार्गेट ठेवलं तर 80च्या पुढे तुम्ही राहू शकता. ओके, सो PYQ बघा, खूप सोपे प्रश्न आहेत. तुम्ही जर A4चं प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला खूप सोपी एक्झाम जाते. ओके, फक्त तुम्हाला जनरल नॉलेज सेक्शन ऍडिशनली करावा लागतो. आता एकदा सिलेक्शन झाल्यानंतरचे कंडिशन्स काय आहेत बघा, तुम्हाला 1 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असेल, जो ऑन एन ॲव्हरेज कुठल्याही एक्झामसाठी असतोच. सो 1 वर्षानंतर तुम्हाला परमनंटली रिक्रूट केलं जातं. ओके, त्यानंतर समजा तुम्हाला तुमचं दुसरीकडे सिलेक्शन जाणार आहे, झालेलं आहे, सो तुम्ही रिझाईन देणार आहेत, तर अशा वेळी सर्व्हिस बॉन्ड आहे, म्हणजे तुम्ही एकदा जॉईन झाल्यानंतर तुम्हाला मिनिमम 3 वर्ष काम करावं लागेल. समजा तुम्हाला सोडून जायचं असेल कुठल्याही कारणासाठी, तर काय कंडिशन आहे, तुम्हाला 3 महिन्याचं जे बेसिक पे आहे, ज्यावेळी तुम्ही सोडत असाल त्यावेळी जे काही बेसिक पे तुम्हाला लागू असेल, ते 3 महिन्याचं बेसिक पे तुम्हाला जमा करावं लागेल. समजा तुम्ही जॉईन झाल्या लगेच महिन्याभरात सोडणार असाल, तर अशा केसमध्ये तुमचं 22,000 बेसिक पे आहे, साधारणपणे 66,000 70,000 तुम्हाला भरावे लागते. ओके, सो हा काही मोठा इश्यू नाही. तुम्ही अशाच वेळी ही सर्व्हिस सोडणार आहात ज्यावेळी तुम्हाला याच्यापेक्षा चांगली पोस्ट किंवा जास्त पगाराची पोस्ट मिळणार आहे. सो हा काही खूप मेजर कंडिशन नाही आहे. पोस्टिंग कुठे कुठे होते बघा, आता इथं स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे, तुम्ही जर PDF वाचला असेल तर ऑल इंडिया कुठेही पोस्टिंग होते, पण जनरली इथं शेतकऱ्यांशी जास्त संबंध येणारं हे काम आहे. सो जनरली तुम्हाला तुमच्या होम स्टेटमध्ये पोस्टिंग दिलं जातं. हे बदलू शकतात, ऑल इंडिया कुठेही तुम्हाला मिळू शकते, त्यासाठी स्पेसिफिकली ह्यांनी मेन्शन केलेलं आहे. पण मी इन जनरल सांगतोय की बऱ्यापैकी लोकांना स्वतःच्या स्टेटमध्ये मिळतं. ओके, सो देर इज मोर प्रोबॅबिलिटी, शक्यता जास्त आहे की तुम्हाला स्वतःच्या स्टेट्समध्ये महाराष्ट्रातच तुम्हाला काम करायला मिळेल. सो ही सगळी माहिती होती कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जी जाहिरात आलेली आहे, तर त्यात मी तुम्हाला सांगितलं 3 पोस्टला आपण एलिजिबल होतो. सो याच्यातली जी सगळ्यात जास्त जागा आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह, याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. एक्झाम सोपी आहे. अगेन आय एम रिपीटिंग, स्पेशली हा व्हिडिओ बनवण्यामागे हाच कारण आहे की महाराष्ट्रीयन विद्यार्थी अशा एक्झामकडे दुर्लक्ष करतात. सगळ्यांना आपल्याला फक्त AFO माहित असतं,
AFO जरी प्रिपरेशन तुम्ही करत असाल तरी त्या प्रिपरेशनच्या बेसिसवरतीच हे तुम्ही करू शकता. ओके. आणि माझं सजेशन राहील, तुमचा अल्टिमेट एम जरी AFO असेल तरी 2-3 वर्ष तुम्ही अभ्यास करत असाल तर सध्या आता कुठली तरी पोस्ट हातात असणं महत्वाचं आहे. तुम्ही बाहेर समाजात बघत असाल प्रचंड प्रमाणावरती अनएम्प्लॉयमेंट आहे. सो बेटर वे एक हातात पोस्ट घ्या आणि पुन्हा अभ्यासाला लागा. ठीक आहे. सो इथंच थांबतो. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका किंवा दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. थँक्यू.